यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यामध्ये दूध भेसळीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटात शेकडो किलो पांढरी पावडर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या पावडरमुळे परिसरात संभ्रमाचं वातावरण आहे, कारण एकीकडे कारवाई केली जाते त्याच्यामुळे याच भीतीने तरी ही पावडर टाकलेली नाहीये ना असा सवाल उपस्थित झालाय। पुणे नाशिक महामार्गावर खेड घाट परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या पोत्यांमधून पांढरी पावडर टाकून देण्यात आली। पोत्यांवर TALC असा उल्लेख दिसत असला तरी ही पावडर नेमकी कशाची आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान राज्यात दूध भेसळ प्रकरणावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाया सुरू आहेत, त्यामुळे ही पावडर दूध भेसळीसाठी वापरली जाणारी तर नव्हती ना अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे। संबंधित यंत्रणांनी या पावडरची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होतीये। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। राज्यामध्ये सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या दूध भेसळीवरती नित्यनेमाने कारवाया सुरू आहेत आणि या कारवायांमध्ये मोठमोठे दूध भेसळीचे प्रकार उघडकीस येत आहेत। त्याचबरोबर दूध भेसळीची काही रॅकेट सुद्धा उघड झाली आहेत। आता आपण उत्तर पुणे जिल्ह्यातील पुणे नाशिक महामार्गाच्या वर असणारा हा खेड घाट आहे आणि या खेड घाटामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकताय कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी जी आहे ही पावडर जी आहे या पावडरच्या जे भोत आहेत, जे बॅगा आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही सफेद रंगाची पावडर जी आहे ही या ठिकाणी टाकली आहे। खरं तर राज्यामध्ये दूध भेसळीचा प्रकार गाजत असताना त्यातच उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर हे जे आहे हे दूध भेसळीचं दूध भेसळ रॅकेटचं केंद्र ठरलं असताना आता मंचरपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावरती हा जो खेड घाट आहे, पुणे नाशिक महामार्गावरील हा जो खेड घाट आहे, या खेड घाटामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही पावडर जी आहे ही पावडर या पावडरच्या मोठ्या मोठ्या पॅकिंग या ठिकाणी फेकून देण्यात आल्या। दूध भेसळ प्रकरण काय असते आणि अगदी दुधामध्ये मिक्स करण्यासाठी जी वे प्रोटीन पावडर वापरली जाते त्याच प्रकारची ही संशयित पावडर आहे। त्यामुळं ही पावडर नक्की कशाची आहे याची पाहणी आता अन्न व औषध प्रशासन करणार का आणि ही पावडर नक्की कुणी टाकली याचा शोध या भागातील पोलीस यंत्रणा घेणार का हे आता पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, खेड, पुणे।